Morning, my dear students. How are you, everyone? I hope all are fine. Myself, Vidya Savan, and today we are going to start our lesson पाठ क्रमांक 2. मी चित्रकार कसा झालो. स्टूडेंट्स, आज हम हमारे लेसन पार्ट को शुरुआत करने वाले हैं और हमारा दूसरा ही लेसन है मी चित्रकार कसा झालो. मी चित्रकार कसा झालो या पाठाचे लेखक पहा ल म कडू. हे प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार आहेत. तर त्यांनी त्यांच्या लहानपणापासून चित्रकाराचा छंद कसा जोपासला किंवा चित्र कसे ते काढत होते याचाच खडतर प्रवास, जीवन प्रवासच आपण म्हणू, तो आपणास सांगितलेला आहे. चला तर आपण प्रथम पाहूया पाठाच्या लेखकांविषयी थोडीशी माहिती. स्टूडेंट्स, पहले हम पाठ के जो लेखक हैं ल म कडू, ये प्रसिद्ध लेखक भी है, साथ में बड़े चित्रकार भी है. तो पहले हम देखते हैं हमारे पाठ के लेखक के बारे में थोड़ी बहुत इंफॉर्मेशन. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स अवर सेकंड लेसन मी चित्रकार कसा झालो. प्रथम आपण लेखक ल म कडू यांचा परिचय पाहूयात. ल म कडू हे प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. ल म कडू ये फेमस मराठी ऑथर और साथ में ही बड़े चित्रकार थे. त्यांची बाल साहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. उन्होंने छोटे बच्चों के लिए 30 बुक्स उन्होंने पब्लिश किए हुए हैं. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह म्हणजे विद्यार्थ्यांना नॉवेल. या खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर ल म कडू यांनी त्यांचे लहानपणीचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत. स्टूडेंट्स, ल म कडू उन्होंने हमें उनकी बचपन में उन्होंने कौन से अनुभव लिए हुए हैं. वो तो थे चित्रकार. चित्र निकालना उन्हें बहुत ही पसंद था, लेकिन पहले नेचर के सानिध्य में रहते हुए उन्होंने नेचर से कौन सी कलाएं सीखी है वो हमें बताया गया है. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग आपल्याला अनेक कला शिकवतो असे ते म्हणतात. अगर हम नेचर के साथ रहते हैं तो नेचर से हम बहुत सारी कलाएं सीख सकते हैं, ऐसे उन्होंने हमें बताया है. लेखक ल म कडू यांनी निसर्गातून चित्रकला व मूर्तिकला कसे शिकलेत यांचे सुरस असे वर्णन या प्रस्तुत पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर पाहूया पाठामध्ये काय आहे. चित्रकार ल म कडू यांनी या पाठात सांगितले की निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे. निसर्ग आपल्याला अनेक कला शिकवतो. म्हणजेच निसर्गाशी आपल्याला मैत्री करता आली पाहिजे. जर आपण निसर्गाशी मैत्री केलीत तर आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. हमें नेचर को कभी भी भूलना नहीं चाहिए. त्यांच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचंच. उसके अगेंस्ट, विरोध म्हणजे अगेंस्ट, ना जाते हुए हमेशा उसके साथ हमें चलना चाहिए. निसर्गातून आपले पालन पोषणही होते. नेचर में से ही अपना पालन पोषण होता है. लेखक कहते हैं, जब मैं आपके इतना था, आपके उम्र का था, तभी मैंने कौन से अनुभव लिए.
वो अनुभव उन्होंने हमें इस पाठ में से बताया है. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं, जे पाहिलं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, असं ल म कडू म्हणत आहेत. निसर्ग हा आपण जवळून पाहिला तर खूपच सुंदर असतो. निसर्गातील अनेक गोष्टी आपलं मन प्रसन्न करून टाकतात. निसर्गातूनच आपण नाना कला म्हणजे विविध कला शिकत असतो. नेचर में से ही हम बहुत सारी कलाएं सीख सकते हैं. बहने वाली नदी, पहाड़, हरे भरे झाड़ियाँ, इन सब से हम कुछ सीख सकते हैं. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहूयात ल म कडू यांना काय सांगायचे आहे. या घनदाट जंगलातून, दुर्दी भरून वाहणाऱ्या नदीतून, निळ्या निळ्या डोंगरांमधून आणि हिरव्या हिरव्या रानांमधून लेखक आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूयात. लेखक म्हणतात, अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून निघते. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, निर्मिती क्षमता. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, निर्मिती क्षमता आपल्यात येते. त्यांनी इथून पुढे आपल्याला त्यांची एक कथा सांगितलेली आहे. ती कथा आणि त्यांच्या जीवनातील अनुभव आपण पाहूयात. लेखक ल म कडू यांचे हे छोटेसे खेडेगाव आहे. लेखक म्हणतात, माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी एज्युकेशन हे एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही तुमचं गाव आवडतं की नाही? लहानपणी आपल्याला कोणी विचारलं की सुट्टीत तुम्ही कुठे जाणार, तर प्रत्येकजण हेच उत्तर देतं की मी तर माझ्या गावाला जाणार. गाव म्हणजे विलेज. हमें अपना गाव बहुत ही पसंद होता है. लेखकाच्या गावात घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल याने बहुत वहाँ पर झाड़ियाँ आहे. दूथड़ी भरून वाहणारी नदी, दोनों तरफ से बहने वाली नदी, नीले डोंगर, नीले नीले पहाड़, हिरवी रानं, हरे भरे खेत. या सगळ्या वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. लेखक काय म्हणतात की अशा निसर्गामध्ये आपल्यातील सर्जनशीलता म्हणजे निर्मिती क्षमता, क्रिएटिविटी ही जागून येते. लेखक कह रहे हैं कि अगर ऐसे नेचर हमारे आसपास हो तो हमारे अंदर की जो क्रिएटिविटी है वो तो बाहर आनी ही आनी है. विद्यार्थी मित्रांनो, ल म कडू यांना लहानपणापासूनच चित्र काढण्याची खूप आवड होती. ते म्हणतात, माझा एक मित्र होता, मेरा एक फ्रेंड था. आम्हाला खूप वाटायचे की आपण चित्र काढावीत. हमें बहुत ऐसे लगता था कि हमें ड्राइंग निकालनी चाहिए. पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. लेकिन हम क्या करें, हमारे पास कोई साधन याने मटेरियल नहीं था. म्हणजे काय तर टूल्स, जसं बघा इथे मी दाखवलंय चित्रात कलर्स आहेत, ब्रश आहेत, पुन्हा कॅनव्हास आहे. तर यांसारखी आवश्यक असणारी चित्र काढण्यासाठी साधनं त्यांच्याकडे नव्हती. साधा कागदही त्यांच्याकडे नव्हता. अभ्यासालाही एकच वही, पढ़ने के लिए भी एक ही बुक थी. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरायला लागायची. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल म्हणजे पाटी यानी स्लेट. उस पे जो पेंसिल से हम लिखते हैं वो भी हमें संभाल कर ही यूज़ करनी पड़ती थी. दूसरी मिलने शक्यता नहोती. दूसरे मिलने की चांसेस बहुत ही कम थे.
अशा हालाकीमध्ये लेखक ल म कडू यांनी कशी चित्रकारिता जोपासली, त्यांचा चित्र काढण्याचा छंद कसा त्यांनी जोपासला ते आपल्याला सांगितले आहे. ही आवड त्यांनी लहानपणापासून जोपासली. शिवाय सगळ्यात मोठी अडचण अशी होती की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्या आईवडिलांनाही आवडायची. त्यामुळे चित्र काढणं हे वात्रटपणाचं त्यांना वाटायचं. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. मी जेव्हा तुमच्याच वयाचा होतो तेव्हा मी जो अनुभव घेतला, जे मी पाहिलं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, असं ल म कडू म्हणतायत. मैं जब आपकी उम्र का था तो मैंने कौन कौन से अनुभव लिए, क्या क्या मैंने देखा, वो मैं आज आपको बताने वाला हूँ, ऐसे लेखक कह रहे हैं. प्रथम निसर्ग. अंडरलाइन द वर्ड निसर्ग. राइट डाउन नेचर. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. निसर्ग म्हणजे नेचर. हमें नेचर को कभी भी भूलना नहीं चाहिए. त्यांच्या विरोधात न जाता मर्जीत राहणे केव्हाही आपल्या फायद्याचंच. उनके विरोध यानी अगेंस्ट ना जाते उनके साथ हमें चलना चाहिए. उससे हमेशा हमारा फायदा ही होगा. निसर्गातून आपले पालन पोषण होते. निसर्ग ही हमारा पालन पोषण करता है, हमें संभालता है. निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. नाना कला याने डिफरेंट आर्टिस्टिक स्किल्स. अनेक कलाएं हमें नेचर से ही सीखने मिलती है. निसर्ग ढुंडाळत रहा, तुम्हाला सर्जन्याच्या वाटा आपसूक सापडतील. निसर्ग ढुंडाळत रहा म्हणजे शोधत रहा. तुम्हाला सर्जन्याच्या वाटा, सर्जन म्हणजे निर्मिती, क्रिएशन्स, ॲबिलिटी टू क्रिएट न्यू, ते मार्ग आपल्याला आपोआप ॲटोमॅटिकली, आपसूक म्हणजे आपोआप, ऑटोमॅटिकली, नॅचरली सापडतील. अगर आप नेचर के साथ रहोगे तो नेचर हमें अलग अलग कलाएं सिखाते रहेगा. नेचर में हम ये सारी चीज़ें अगर ढूंढते हैं तो ही वो हमें मिलती है. हमारे अंदर की जो क्रिएटिविटी है वो हमें मिलती है. नेचुरली वो बाहर आती है, लेकिन उसके लिए हमें नेचर से दोस्ती करना ज़रूरी है. विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यात 2 वाक्यप्रचार आलेले आहेत पहा. मर्जीत राहणे. मर्जीत राहणे म्हणजे एखाद्याच्या इच्छेप्रमाणे राहणे. टू बी इन समबडीज फेवर. दुसरा आहे पालन पोषण करणे म्हणजेच संगोपन करणे, सांभाळणे. टू लुक आफ्टर. तर हे 2 वाक्यप्रचार तुम्हाला वहीत लिहायचे आहेत. लेखक ल म कडू म्हणतात, आता तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. मैं मेरी कहानी आपको बताना चाहता हूँ. माझं प्राथमिक शिक्षण. अंडरलाइन वर्ड प्राथमिक. प्राथमिक मीन्स प्रायमरी. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. छोटे से खेड़े गांव में मेरा प्राइमरी एजुकेशन हुआ. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. मी ज्या खेड्यात राहत होतो, ज्या गावात राहत होतो, त्या गावात खूपच निसर्गरम्य असे ते गाव होते. सुसंस्कृत होते. सुसंस्कृत म्हणजे सगळे कल्चरनी असं भरलेलं ते माझं गाव होतं.
घनदाट जंगल. माझ्या गावामध्ये घनदाट जंगल होतं. अतिशय गर्द असे जंगल होते. दुधडी भरून वाहणारी नदी, ओसंडून वाहणारी नदी. दुधडी भरून वाहणारी म्हणजे ओसंडून वाहणारी नदी. ओसंडून वाहणारी नदी म्हणजे टू बी ओव्हरफ्लोईंग. जी नदी होती ही खूपच वाहत होती. निळे डोंगर, हिरवी राने, अवघा आनंदी आनंद. सगळीकडे आनंदी आनंदच होता. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली तर नवलच. ऐसे वातावरण में माणसातील सर्जनशीलता है म्हणजे मानव के भीतर होने वाली क्रिएटिविटी. सर्जनशीलता यानी क्रिएटिविटी वो उमड़ बाहर आ जाएगी. वर उसळून ती बाहेर येत असे. माझा एक मित्र होता. बचपन में मेरा एक मित्र था. आम्हाला खूप वाटायचे की आपण चित्र काढावीत. हमें बहुत ऐसे लगता था कि हमें चित्र निकालने चाहिए, ड्राइंग करनी चाहिए. पण काय करणार? लेकिन क्या कर सकते हैं. आमच्याकडे कसलीच साधने नव्हती. साधनं म्हणजे साहित्य, टूल्स, मटेरियल. हमारे पास कोई भी मटेरियल नहीं था. मेरा जो प्राइमरी एजुकेशन था वो मेरे छोटे से गांव में हुआ. मेरा गांव जो था निसर्ग रम्य और सुसंस्कृत था. घनदाट जंगल, बहने वाली नदी, नीले पहाड़, हरे भरे खेत मेरे गांव में थे. हर जगह आनंदी आनंद यानी खुशी का ही वातावरण होता था. ऐसे नेचर में इंसान के भीतर जो होने वाली क्रिएटिविटी है वो तो बाहर आती थी. मेरा एक मित्र था. मेरे मित्र को और मुझे चित्र निकालना बहुत पसंद था. लेकिन क्या करें, हमारे पास चित्र निकालने के लिए किसी भी प्रकार का टूल्स यानी मटेरियल, साधन, साहित्य नहीं था. ऐसे लेखक अपना अनुभव बता रहे हैं. चित्र काढण्यासाठी आवश्यक असणारे पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही आमच्याकडे नव्हता. पहले अगर हम देखते हैं तो लोगों की जो परिस्थिति थी, आर्थिक परिस्थिति, वो इतनी अच्छी नहीं थी. पेंसिल, रंग, ब्रश ये सारी जो चीज़ें हैं जो ड्राइंग के लिए आवश्यक होती है वो उनके पास नहीं थी. साधा कागद ही नव्हता. साधा कागज भी उनके पास नहीं था. अभ्यासाची एकच वही, पढ़ाई के लिए उनके पास एक ही नोटबुक थी. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, पाटीवर याने स्लेट, पाटी याने स्लेट, पाटीवर लिखण्याची एकच पेंसिल, पेंसिल यानी जो स्लेट पे लिखने वाली जो पेंसिल होती है वो, अगर वो टूट भी जाए फिर भी उसके जो टुकड़े हैं वो संभाल कर रखने पड़ते थे. जरी त्या पेन्सिलीचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची, कारण दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. दूसरी पेंसिल मिले ऐसे शक्यता ही यानी मिल सकेगी दूसरी पेंसिल वो हमें पता ही नहीं था. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असणे म्हणजे, विद्यार्थ्यांनो हा एक वाक्यप्रचार आहे. धाक असणे म्हणजे वचक असणे, म्हणजेच थोडेफार घाबरणे की दुसरी पेन्सिल आम्हाला आई वडील देतील की नाही, हे आम्हाला भीतीच होती. कारण आमची तेव्हा घरातली आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. अशा मोठमोठ्या अडचणींना सामोरे जाऊन लेखकांनी चित्रकारिकेचा छंद जोपासलेला आहे. पहा तर, चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना.
चित्र निकाले हुए ना टीचर्स को पसंद थे ना घर के लोगों को। हर किसी को ये जो है वो बुरा लगता था कि ये जो चित्र निकालने के लिए टाइम जो वेस्ट कर रहे हो उससे अच्छा आप पढ़ाई करो। ना स्कूल के मास्टर यानी टीचर्स, ना घर में मम्मी पापा, इन सबको चित्र निकालने का जो ये छंद है वो अच्छा नहीं लग रहा था। या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चित्र काढलेलं ना घरातल्यांना आवडायचं ना आई वडिलांना आवडायचं। लेखकावर धाक होता, वचक होती, ते आई वडिलांना घाबरायचे। वैशाख महिन्यातील ऊन करपवून टाकणारे असायचे। वैशाख महिना हा एक महाराष्ट्रीयन महिना आहे। मराठी दूसरा महीना है, द सेकेंड मंथ ऑफ द हिंदू कैलेंडर। ऊन करपवून टाकणारे असायचे। जो धूप थी वो बहुत ही तेजी से लग रही थी। आम्ही गावातील सगळी मुले नदीच्या डोहात जाऊन पडायचो। डोह याने अ व्हेरी डीप पार्ट इन अ रिवर। उसमें जाकर वो अपनी गर्मी को कम करते थे। अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचे। नदी में नहाते नहाते अगर शरीर में ठंडी लगे तो वो फिर से किनारे आकर बैठ जाते थे। विद्यार्थ्यांनो काठालगत खूप खडक होते। खडक म्हणजे दगड, मोठे मोठे दगड हे नदीच्या किनारी आपल्याला दिसून येतात। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो काठालगत म्हणजे किनाऱ्याजवळ, काठाला लागून मोठे मोठे खडक लेखकाच्या गावाला होते। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो लेखकाने आपल्या गावाचे वर्णन आपल्याला या उतार्यातून करून दिलेलं आहे। त्याचबरोबर चित्र काढण्यासाठी त्यांना कोणकोणत्या अडचणी येत होत्या ते त्यांनी आपल्याला या उतार्यात स्पष्ट केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखकाच्या गावी नदीच्या काठालगत असेच खडक असायचे। पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले असे हे खडक लेखक व त्याचे मित्र या खडकांनाच आपला कॅनव्हास म्हणून वापरायचे। या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होते। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना लेखकांनी निसर्गातीलच साधनांचा वापर करून आपला चित्रकारिकेचा छंद जोपासला होता। आजच्या या आपल्या तासिकेत आपण लेखकाच्या गावची ओळख करून घेतलेली आहे आणि लेखक चित्रकार कसे झाले यांचा पहिला अनुभव आपण समजून घेतला आहे। पुढील भागात आपण पुढील पाठ समजून घेऊयात। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।